ही राजस्थानमध्ये बसलेल्या पगलापूरची गोष्ट आहे, जिथे रोज कडक उन्हामुळे जमिनीमध्ये दरार पडल्या होत्या आणि झाडांना सुद्धा वाळवायची. पण तरीही पगलापूरचे अर्ध्यापासून जास्त लोक आणखीन एका मोठ्या समस्येने परेशान होते आणि ती समस्या होती पाण्याची समस्या. अरे मंगला, एवढ्या रात्री तू मटका घेऊन कुठं चालली आहेस? अहो मी विहिरीतून पाणी हाणायला जात आहे हो. काय? अरे तू वेळी वेळी झाली आहेस का ग? अरे कोणी पाहिलं तर खूपच मोठा प्रॉब्लेम होईल, माहिती आहे ना? तर होऊ द्या ना हो, पण घरामध्ये पाण्याचा एक थेंब सुद्धा नाहीये. काय मी आपल्या मुलांना तहानेने मारून टाकू? नाही, तुम्ही मला जायला द्या, सोडा मला. बघ मंगला, मी तुझी गोष्ट समजू शकतो, पण तुला माहिती आहे ना, आपण विहिरीतलं आणि नदीचं पाणी जमीनदारच्या हुकमाशिवाय घेऊ शकत नाही. अहो सोडा जमीनदार साहुकारांच्या गोष्टी. ते कोण असतात हो आम्हाला थांबवणारे? पाण्यावर सगळ्यांचा समान अधिकार आहे. बघ, तुझी गोष्ट खरी आहे, पण तू हे विसरत आहेस, जर चुकून कोणाला कळलं ना की आपण जमीनदारच्या हुकुमाशिवाय पाणी घेतलेलं आहे, तर त्याची शिक्षा आपल्याला भुगतायला लागेल आणि आपल्या मुलांना सुद्धा. आणि म्हणून विचार कर काय करायचं आहे ते. रामूचं बोलणं ऐकून मंगलाने मटका खाली ठेवला आणि गपचूप जाऊन झोपली. पण तिच्या मनामध्ये उद्या सकाळची चिंता खात होती. तिथेच सुरई आणि पगलापूरच्या शेजारच्या गावा बदलापूरमध्ये विचित्र घटना घडत होती. हो आई, आत्ताच मी जेवण करून घरी पोहोचलो आहे. तुम्ही चिंता नका करू, मी इकडे चांगला आहे. अरे मी बोललो ना आई. अरे असं कसं मी परत घरी येऊ? एवढ्या दिवसानंतर मला चांगल्या टीचरची नोकरी मिळाली आहे आणि तू म्हणतेस की मी हे सगळं सोडून परत घरी येऊ? ते फक्त यासाठी की मला फक्त थोडीशी सर्दी झाली आहे? वा रे वा. नाही नाही, आता तू माझी गोष्ट ऐक. मी इथे चांगला आहे, तू माझी चिंता नको करूस आणि झोप चुपचाप. आता मी फोन ठेवतोय आणि झोपतो, ठीक आहे? तेव्हा रोहितची नजर घरातल्या मटक्यांवर पडली. अरे हे काय? पाण्याने भरलेले मटके खाली कोणी केले? वाटतं आहे गाववाले खरं बोलत आहेत. गावात देवी आईचा प्रकोप झालेला आहे. तर ही होती ती विचित्र घटना. अचानक गायब झालेल्या पाण्याबद्दल रोहितने ताबडतोब गाववाल्यांना सांगितलं आणि पोलीस सरपंच ऑफिसमध्ये बवाल झाला. नाही नाही, आम्हाला काहीच नाही ऐकायचंय सरपंचजी. तुम्ही या समस्येचं हळ काढा, नाहीतर गजबच होईल. बघत आहात ना, बिचाऱ्या आमच्या स्कूलच्या मास्टरजीच्या घरातून पण पाणी गायब झाले. नाही नाही, हे बरोबर नाहीये. तुम्ही लवकरात लवकर गावातल्या काळी माताच्या मंदिरच्या समोर हवन करवा. हे नक्कीच काली माताचा प्रकोप आहे, नाहीतर कधी पाणी असं गायब होऊ शकतं का? हो खरंच, हवन करवा, हवन करवा. गाववाल्यांना इतकं परेशान होताना बघून सरपंचजी घाबरले. त्यांना काहीच नाही समजलं. तेव्हा रोहितला एक गोष्ट आठवली, ज्याने पाणी गायब होण्याचा राज समोर आला असता. थांबा थांबा, बघा, शांत व्हा. बघा, आपल्या गावात जे होत आहे ना, त्याच्याने आपल्याला त्रास होत आहे. पण अशा वेळी जर आपण शांतीने काम नाही केलं तर आपण याचा रस्ता नाही काढू शकत. आणि राहिली गोष्ट देवी आईच्या प्रकोपाची, तर ते मला नाही वाटत की असं काही झालं आहे. काली माचा प्रकोप नाही तर काय आहे हे? असं अचानक पाणी गायब होतं का? होत असेल, पण ह्याला चोरी केलं असेल तर. काय? चोरी? हा, चोरी. रोहितच्या तोंडातून चोरीचं बोलणं ऐकून सगळेजण दंग राहिले. शेवटी सोन्या चांदीच्या जमान्यामध्ये कोणी पाणी का चोरी करेल भलं? रोहित बेटा, हे तू काय बोलत आहेस? पाण्याची चोरी कोण करणार आणि का करणार? का करेल हे तर आपल्याला नाही माहिती सरपंच. पण हा, मी हे नक्कीच सांगू शकतो की गावात जी घटना होत आहे त्याच्या मागे कोणत्या तरी माणसाचाच हात आहे. तुम्हीच विचार करा ना, आपल्या सगळ्यांच्या घरातून रात्रीच्या वेळेस अचानक हे पाणी गायब होत आहे. पण हे सगळं एक सोबत नाही, खरं तर बारी बारीने होत आहे. आणि फक्त त्यांच्याच घरी ज्यांच्या घरी कोणीच नसतं. कधी माझ्या घरी, कधी तुमच्या घरी. जर देवी आईचा प्रकोप असता तर सगळ्यांसोबत एक सोबत झाला असता, ना की बारी बारीने. म्हणून मला वाटतं की याच्या मागे कोणता तरी माणूसच आहे. रोहितचं बोलणं ऐकून सरपंचजी शांत झाले आणि त्याचबरोबर सगळे गाववाले सुद्धा रोहितचं बोलणं ऐकतात. आणि आता सुरू झाला खेळ पाणी चोरची शोध करण्याचा.
दुसऱ्या रात्री रोहितच्या बोलल्याने सरपंचीने आपल्या घराला कुलूप लावून बाहेर जाण्याचा नाटक केला आणि जसंच रोहितने विचार केला होता तसंच झालं. गावाचा पाणी चोर पकडला गेला. नाही नाही, मला माफ करा, मला माफ करा. मी कोणताच पाप नाही केला, मला सोडा. हाय रे हाय, बघा तर कसं तोंड वर करून बोलत आहे. लाज नाही वाटत तुला? सोडा सोडा मला बोलत आहे. एकतर लोकांच्या घराचं पाणी चोरतो आणि त्याच्यावर बोलतो की मी काही गुन्हा नाही केलाय. तुला माहित आहे तू किती मोठा पाप केलायस ते? कोणता पाप? नाही नाही, मी कोणता पाप नाही केला. मी जे काही पण केलं ते मजबुरीने केलं. मला माफ करा. लोकांच्या घरातून पाणी चोरणं याच्यात काय मजबुरी आहे? सांगतो, सगळं सांगतो. याची सुरुवात 6 महिन्यांआधी झाली होती, जेव्हा मी माझ्या कर्जांची किस्त नाही देऊ शकत होतो. काय बोललास? पैसे नाही आहेत? हो मालिक, पैसे नाही आहेत. या महिन्यात जे पण मी कमवलं होतं ते सगळं माझ्या राजूच्या बिमारीत खर्च झाले. म्हणून मी ह्यावेळी सुद्धा कर्जाची किस्त नाही देऊ शकत. हे बघ, मला हे सगळं नाही ऐकायचं. 5 वर्षांपासून तू एक पण किस्त वेळेवर नाही देत आहेस आणि मागच्या काही महिन्यांपासून ते पण तू देत नाही आहेस. जर असंच चालत राहिलं तर माहिती आहे ना काय होणार. हो मालिक, माहिती आहे. पण मी काय करू? माझा मुलगा 6 वर्षांपासून आजारी आहे. खूप औषधी दिले पण त्याच्यावर काहीच उपचार नाही होत आहे. त्याची तब्येत अजून पण बिघडत आहे. यामुळे मला नाही वाटत की येणाऱ्या पुढच्या महिन्यात मी तुमचे किस्त देऊ शकेल. काय? तू किस्त नाही देणार? आता बस झालं. तू असं नाही ऐकणार. तू माझं कर्ज नाही चुकवू शकत तर घेतो कशाला? आता मी तुझ्याकडून काहीतरी घेऊनच जाणार. आजपासून तू गावातून कोणत्याही विहिरीतून, नदीतून आणि झरण्यातून पाणी नाही घेऊ शकत. तू या गावाचं पाणी नाही पिणार आणि प्यायचं असेल तर तुला त्याचे पैसे द्यावे लागतील. काय पैसे? नाही नाही मालिक, असं नका करू. माझे पोरं, बायको आणि आम्ही सगळे बिना पाण्याने मरून जाऊ. आमच्यावर दया करा मालिक, दया करा. आणि अशा प्रकारे जमीनदारनी आमच्याकडून पैसे घ्यायला सुरू केलं. काय? हे तर चुकीचं आहे. ते असं नाही करू शकत. करू शकतात, का नाही? गावातलं विहीर, नदी आणि झरणा जमीनदारच्या नावाचं आहे, म्हणून तो काहीही करू शकतो. सुरुवातीची वेळ चांगली होती. जमीनदारने एकदा 500 रुपये घेतले, पण हळूहळू त्याची क्रूरता वाढायला लागली आणि त्याने पैसे वाढायला सुरू केलं. कधी 500चे 1000, 1000चे 2000, 2000चे 3000 आणि आता सरळ 5000 रुपये. माझा बेटा राजू आजारी आहे. माझी सगळी आमदानी त्याच्या आजारात संपून जाते. याच्यात मी हे सगळे नाही देऊ शकत. म्हणून मी विचार केला की जर आपल्या गावातून नाही तर दुसऱ्या गावातून पाणी घेऊन आणलं. म्हणून मी चोरी सुरू केली. खरं तर या विहिरीतून मी पाणी घेऊ शकतो, पण मला भीती होती की ही गोष्ट जमीनदारला कळाली तर मग तो आम्हाला जिवंतच नाही सोडणार. म्हणून मी हे सगळं करत होतो. रामूची गोष्ट ऐकून पूर्ण बदलापूर हक्काबक्का राहिला. सगळेजण ऐकून सन्न राहिले. तेव्हा रोहितने रामूची मदत करण्याचा निर्णय घेतला. रामू, मला क्षमा कर. आम्ही तुला न कळत काय काय बोललो. पण आता बस. आपण स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत. पण आजच्या जमान्यात तुझ्या पाणीच्या हक्कावर कोणी पण पाबंदी नाही लावू शकत. हे पाप आहे, घोर पाप, आणि ह्याची सजा जमीनदारला नक्कीच मिळणार. रोहितचं बोलणं ऐकून रामूच्या डोळ्यामध्ये उमेद जागली आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ताबडतोब रामू रोहित बरोबर पोलीस ठाण्याला गेला. त्याने जमीनदाराची क्रूरताच्या खिलाफ शिकायत दर्ज केली आणि त्याच्यानंतर पोलिसने ताबडतोब त्या जमीनदाराला पकडून जेलच्या मागे टाकितलं आणि त्याचबरोबर रोहितच्या मदतीने रामूचं कर्ज सुद्धा माफ करवलं.